त्यांनी केलं काय? हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. तुकोबाराय तीच भूमिका स्वजीवनाच्या संबंधानं बोलून दाखवताना त्याचा परिणाम मात्र समष्टी कल्याणाचा सांगतात. तुकोबाराय बोलतात, आम्ही केलं काय? वाढता हा पुण्यधर्म केला, हा पुण्यधर्म वाढता केला, हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. तुकोबाराय जर या जगतामध्ये जन्माला अवताराला आले नसते, मी एक जाहीर विधान करतो, कुणाला पटेल नाही तर न पटेल, पण तुकोबाराय जर या जगतामध्ये अवताराला आले नसते तर भक्तीचं स्वरूप आणि भक्तीचा गोडवा या जगात कुणाला कळलाच नसतं. म्हणजे नामदेवरायांनी काही भक्ती केली नाही, ज्ञानोबारायांनी काय आधी भक्ती केली नाही, नाथ महाराजांनी काय आधी भक्ती केली नाही, कबीर महाराजांनी आधी काही भक्ती केली नाही. केली ना, या सगळ्यांनी केली. पण तुकोबारायांचं कर्तृत्व समष्टी कल्याणाच्या दृष्टीने काय आहे? विशेष वाढविला. हे तुकोबारायांचं कर्तृत्व. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही केलं काय? संसाराच्या नावे घालून या शून्य. आम्ही संसाराच्या नावानं शून्य घातला, हे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. आता संसाराच्या नावानं शून्य घालणं म्हणजे काय याचा थोडासा विचार सांगतो. शून्य घालणं या शब्दाचा अर्थ काय? शून्य या शब्दाचा अर्थ काय? मुळात इथून सुरुवात आहे. कारण बऱ्याच लोकांना शून्य म्हणजे काय हेच माहिती नाही, ते शून्य असूनही. शून्य म्हणजे काय कुणाला माहिती? शून्य म्हणजे काय, काय संबंध? पण शून्य शब्दाला काही विशेष अर्थ आहे. शून्याची निर्मिती या भारत देशामध्ये झाली असं समजलं जातं. म्हणून बीजगणिताच्या भाषेमध्ये विनोदानी इंग्रजीमध्ये असं म्हणणं आहे, असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, विनोदानं म्हणलं जातं, इंडियाज कॉन्ट्रीब्युशन इन मॅथमॅटिक्स इज 0, असं विनोदानं म्हणलं जातं. बीजगणितामध्ये भारताचं योगदान जर काही असेल तर शून्य योगदान आहे. शून्य योगदान आहे याची षष्ठी तत्पुरुष समासाने सोडवायचं, शून्याचं योगदान भारताचं आहे. म्हणून संसाराच्या नावानं शून्य घालणं, याच्यातल्या शून्य शब्दाचा अर्थ कळावा लागतो. शून्य म्हणजे काय? आता त्याच्यात गंमत आहे. संसाराच्या नावानं घातलं जाणारं शून्य वेगळं आहे आणि परमार्थाच्या नावानं घातलं जाणारं शून्य वेगळं आहे. शून्यामध्ये सुद्धा फरक आहे, शून्या शून्यात फरक आहे. उगी गंमत म्हणून सांगतो मी आपल्याला, ऐका. शून्य काय आकडा आहे आपल्याला माहिती ना? गोल काढतो आपण, वर्तुळ, वर्तुळ. आणि याच शून्याला आणखीन एक शब्द वापरला जातो, पूज्य. एकावर पूज्य 10 आम्ही लहानपणी शिकलोय, दोनावर पूज्य 20, तीनावर पूज्य 30. आमच्या मराठवाड्यामध्ये तर असं आहे. इकडचं मला माहिती नाही, जरा तुम्ही शिकली सवरलेली माणसं जास्त. आमच्या मराठवाड्यामध्ये असं आहे, पूज्य हा शब्द शून्याकरता वापरला जातो. काय आहे? शून्य हा जर आकडा आपण काढला तर तो एक वर्तुळ आहे आणि ते वर्तुळ हा जो आकार असतो ना, तो कसा असतो? त्याला म्हणतात वाटोळा. परमार्थाच्या नावानं शून्य घातलं की त्याला म्हणायचं वाटोळं, आणि संसाराच्या नावानं शून्य घातलं की तो होतो पूज्य. पूज्य म्हणजे शून्यच, वाटोळा म्हणजे शून्यच. पण परमार्थाच्या नावानं शून्य घातलं की त्याचं झालं वाटोळं. आणि संसाराच्या नावानं जो शून्य घालतो त्याला म्हणतात पूज्य, आणि मोठा शून्य घातला की त्याला म्हणतात परमपूज्य. संसाराच्या नावानं शून्य घालणं या शब्दाचा अर्थ काय करायचा? एक 2 अर्थ फक्त सांगतो, त्याचे 2 अर्थाचा विचार करतो. शून्य घालणं याचा अर्थ काहीही शिल्लक नसणं. खात्यावर शून्य राहिले म्हणजे किती पैसे राहिले? शून्य शब्दाला अर्थ काय? काही अर्थ नाही. शून्य म्हणजे किती रक्कम? एवढा मोठा उत्सव चालू आहे, मी इथं आलो, सगळं भव्य दिव्य बघितलं आणि मला असं वाटलं की या उत्सवाला आपण काहीतरी देणगी दिली पाहिजे. म्हणून मी खिशातलं चेकबुक काढलं. आज दुपारची गोष्ट सांगतो. मी खिशातलं चेकबुक काढलं आणि चेकबुकवर समितीचं नाव वगैरे लिहून, तो जो चौकोन असतो की नाही, त्याच्यामध्ये 7 शून्य लिहिली. 7 सातावर शून्य नाही,
नुसते 7 शून्य. 7 शून्य म्हणजे किती रक्कम झाली हो? एकम, दहम, शतम, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष. नाही का? 7 शून्य म्हणजे दशलक्ष. मी नुसतेच 7 शून्य लिहिले आणि चेक देऊन टाकला. यांच्या खात्यावर किती जमा होतील? किती जमा होतील? शून्य शब्दाचा अर्थ काही नाही. शून्य शब्दाचा अर्थ काही नाही. ज्ञानोबारांनी चिंतन करताना ते बोलून दाखवलंय. आगा शून्य जै दावावे झाले, बिंदुले पाहिजे एक केले, तैसे अद्वैत सांगावे बोले द्वैत कीजे. ही ज्ञानोबारांची भाषा आहे. पण शून्य या शब्दाला अर्थ नाही. शून्य शब्दाला, शून्य या आकड्याला काही किंमत नाही. आम्ही संसाराच्या नावानं शून्य घातला, याचा अर्थ आमच्या परमार्थामध्ये आम्ही संसाराला किंमतच दिली नाही, हा त्याचा एक अर्थ आहे. विठ्ठल